आलास जिल्हा परिषद मतदारसंघात मध्यरात्री एक कॉल करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार प्रशांत शहापुरे, पंचायत समितीचे उमेदवार गुरुदास खोचरे आहेत. यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले. आलास येथे भारतीय जनता पार्टीची जंगी प्रचार सभा संपन्न झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी बोलताना माजी आमदार हळवणकर यांनी भारतीय जनता पार्टीने विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. यामध्ये तुमच्या मतदारसंघातील इंजिनियर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या मुलांचे लाखो रुपयांचे फी राज्य शासन भरत आहे. या योजना आहेत, त्यामुळे प्रशांत गुरुदास यांना निवडून द्या. आलास गावचा सर्वांगीण विकास होईल. यावेळी मल्लापा चौगुले, राजाराम रावण, महेश देवताळे, मुकुंद पुजारी, रामचंद्र कुंभार, गुरुदास रिसबूड, प्रशांत कुंभोजे, अंकुश पाटीलसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला मित्र असू दे, कधी कुणाचंही काम असू दे, पोलीस स्टेशन असू दे, दवाखाना असू दे किंवा आणि काही असू दे, मी पहिल्यांदा त्याच्या पुढे मी येऊन राहत होतो असा मी व्यक्ती आहे. पण आज मला एकदा पहिल्यांदा संधी मिळालेली आहे राजकारणात उतरायची, आणि भाजपनं जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासात मी नक्कीच पात्र राहील अशी मी ग्वाही देतो. आलास जिल्हा परिषद मतदारसंघात मी करत असताना अनेक समस्या लोकांनी मला सांगितल्या. काही लोक रागावले, काही लोक प्रेमाने सांगितले. त्या सर्वांच्या समस्या मी जाणून घेतलेल्या आहेत. आता पुढे कन्यागत महापर्व काळ होऊ घातलेला आहे. त्या कन्यागत महापर्व काळाच्या माध्यमातून साहेब मी तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त निधी आमच्या आलास मतदारसंघात तुम्ही द्यावा, आणि त्या निधीचा वापर करून आम्ही 100% नंदनवन केल्याशिवाय आलास जिल्हा परिषद राहणार नाही. आम्ही कोणावर टीका करणार नाही. आम्ही फक्त आणि फक्त विकास बोलून विकासासाठी मतं आम्हाला द्या असंच मी म्हणणार. तरुण मुलं असतील, तरुण मुलांसाठी गावोगावी आता व्यायामशाळेचे अभाव आहे, क्रीडांगणाचे अभाव आहे. ते व्यायामशाळा, क्रीडांगण हे आम्ही ठोसपणे सांगतो की ते उपलब्ध करून देऊ. महिलांसाठी ठोस रोजगार उपलब्ध करून देऊ. जाता जाता मी एवढंच एक गोष्ट सांगणार आहे की आता वेळ कमी आहे. साहेब दुसरीकडे सभेला जाणार आहेत. परत मी प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक घर टू घर फिरलेलो आहे, पण वैयक्तिक सगळ्यांच्याकडे मी पोचू शकलो नाही किंवा पोचू शकणार नाही असं मला म्हणजे वाटतं आहे. पण जाता जाता मी एक गोष्ट सांगतो. एका राज्यात एक राजा होता, आणि त्या राजाचं शिष्टमंडळ घेऊन राजा जंगलाची सफारी फिरत होता. त्यामुळे ते जंगलात जाता जाता राजा जंगलात हरवला गेला. 4 लोक इकडे गेली, 4 लोक इकडे गेली. राजाबरोबर 2 लोक राहिली. राजाला कळेना की माझं सगळे 2 वाढपी तुम्ही जर दिले निवडून तर नक्कीच तुमच्या गावाला जास्त निधी त्या ठिकाणी येईल. शिरोळ तालुक्यामध्ये माधवराव घाटगेंच्या मागणीनुसार चंद्रकांत दादा पाटील यांनी याच बाजूला आलास आटीवाटचा 23 कोटीचा पूल आणि त्याच्या अंतर्गत रस्ते मिळून 100 कोटी रुपये ही साधारणतः कामं उद्घाटन झालंय. एक पिलर त्या ठिकाणी उभा सुद्धा राहिलेला आहे. पिलर उभा राहिला ना, ती आलासचा पूल तो राहिलेला आहे, आणि आता ते काम पूर्णच्या दिशेनं चाललंय. सगळे रस्ते त्याच्यामध्ये 100 कोटीचे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महापुराच्या वेळेला आले होते, आणि मी एका सभेत आलासमध्ये आलो होतो. मला वाटतं आमच्या शापुरेनी या ठिकाणी ती सभा आयोजित केली होती. मंदिरातच सभा होती, रवींद्र मंदिरात होती ना, होती. आणि त्यावेळेला मी शब्द दिला होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा जो पूर आहे